Yo, what's up, guys? Dissection of Big Boss Marathi. आपला मराठी बिग बॉस सीझन 6 अँड एपिसोड 3 and 4 एकत्र करणारे. काल होतं इलेक्शन अँड कर्तव्य, आपण मतदानाचा आपला अधिकार कर्तव्य बजावून झाल्यानंतर आता आपल्या आवडत्या कंटेस्टंट्सला पण वाचवायचं आहे, त्याच्यासाठी पण वोटिंग करायचं आहे. सो 2 दिवसाबद्दल आपण आज बोलणार आहे. लेट्स गो. तिसऱ्या दिवसाची सुरुवात ही करणनी गाजवून टाकली है ना. एक 800 खिडक्या 900 दारांपैकी एक दार उघडलं काहीतरी फॉर्मॅट प्रमाणे, आणि कॅप्टन्सीच्या कंटेंडरशिपसाठी यांच्याकडे पॉवर कीज काही होत्या, त्यांना पाठवणार होते. सोनाली आणि रुचिता जामदारला आत पहिले पाठवलं आणि नंतर लक्षात आलं की अरे रुचिताकडे चावीस नाही, ती विसरली होती जी करणनी सांभाळून ठेवली होती. अँड इथे गेम सुरू झाला. करणनी फ्लॅट आउट नाही सांगितलं रुचिताला. त्यानंतर रुचिताचा कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळाला. फारच बोंबाबोंब केली. त्यात एक अत्यंत फालतू डायलॉग लोक वापरतात. मी कोणासमोर झुकली नाहीये, पाय पडली नाही, तुझ्या समोर पडते. हे झुकणारे पडणारे लोक त्या लोकांना सांगत सुटतात का? एनिवे, पण ते फारच केविलवाणी गोष्ट बघितल्यानंतर करणनी त्याची मजा मारून घेतली. त्यांनी बिलकुलच तिला चावी दिली नाही. ही वॉज व्हेरी प्रिटी शुअर की मला काय करायचं आहे, आणि मला हा त्याचा जो काही गेम प्ले होता तो आवडलेला आहे, फ्रँकली स्पीकिंग. त्याच्यानंतर जे काही नाव लोकांच्या लक्षात राहिलं ते होतं तन्वी कोलते. ती मुलगी जोरजोरात बोलते हे लोकांना नीट कळून गेलेलं आहे. उगाच अकांतांड करणे, लॉबिंग सुरू करणे, या सगळ्या गोष्टी मेक्स हर अ परफेक्ट कंटेस्टंट फॉर बिग बॉस. कारण की जर तुम्ही लक्षातच नाही राहिले, तुमचं नाव लक्षात कोणही असं म्हणायला जर लागलं तर मग तुम्ही काही करत नाही आहात बिग बॉसमध्ये. दॅट इज वन थिंग फॉर शुअर. भरपूरसे असे लोक आहेत जे आता एकमेकांशी बोलतायत, त्यांची मन मोकळी करतायत, त्यांचा पास सांगतायत, त्यांचं आयुष्य सांगतायत. सो हळूहळू असे गठबंधन होताना दिसत आहेत. बट त्यातल्या त्यात राकेश बापट, मला असं तर घरातले आजोबा कसे असतात जे सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते लोक बिग बॉसमध्ये बोर वाटतात. स्टार्टिंगचा हा जो काही गेम आहे राकेशचा, जो अजूनपर्यंत मला इतकासा भावत नाही आहे, हळूहळू कदाचित तो वरती येईल अशी आपण अपेक्षा करूया. काही नॉमिनेशन झाले ज्याच्यामध्ये तन्वी आणि सागर कारंडेचं जोरदार भांडण झालं की का बरं कोणी कोणाचं नाव घेतलं. सगळी जी एनर्जी असते जी आपण साचून ठेवलेली असते ती वेगवेगळ्या रीतीने बाहेर पडते, आणि ते त्याच नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कळलं. मग अनुश्री, दिव्या, असे काही जण आहेत, हे जे काही चेहरे तुम्ही दिसताय हे दिसतच नाही आहेत असं लोकांचं म्हणणं होतं, विच इन अ वे वॉज राईट. आणि आता ते हळूहळू बाहेर पडतील. त्याच्यानंतरचा दिवस सुरू झाला. आपल्या मराठी घरांमध्ये जर सणावाराला भांडण नाही झालं तर ते सणवार आपल्याला लाभत नाही, तसं काहीतरी आहे. आणि दुसऱ्या दिवशी शिरा बनवण्यावरून तन्वीचं अगेन दीपाली सय्यदशी जोरदार भांडण झालं. सगळेजण ब्लॅक ड्रेस घालून सगळे छान दिसत होते, पण त्याच्यामध्ये एक दुधामध्ये एक मिठाचा खडा पडावा तसं त्या दोघींचं जोरदार भांडण झालं. अँड मेगा मारामारी सुरू झाली जेव्हा एक जबरदस्त टास्क आपल्या समोर आला. 2 टीम बनवल्या आणि त्यांना मेंढ्या बनवण्याचा काहीतरी टास्क आहे. सो तगडे लोकांना आपल्या टीममध्ये घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. विशाल भिडला ओमकारशी, एकमेकांचा गळा पकडला आणि दोघांमध्ये जोरदार टसल झाली. आणि दुसऱ्या बाजूला सोनालीने तन्वीच्या कानाखाली मारली असं तिने क्लेम केला तन्वीने, आणि त्याच्यावरून तिने आकांतांड सुरू केला. आणि मग बिग बॉसनी ऑब्व्हियसली इंटरव्ह्यू केलं. पहिला टास्क जो बंद पडला, म्हणजे आता ऑफिशियली बिग बॉस सुरू झाले असे म्हणायला हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आता सेकंड राऊंड आज आपल्याला बघायला मिळणार आहे. पॉवर पॅक असा सेकंड राऊंड पण आता आपल्याला अनुभवायचा आहे. सो त्याचं पण डायसेक्शन घेऊन आपण लवकरच येणार आहोत. दॅट टाइम, चाओ.